हा गर्भ दिसतोय आणि हे गर्भाचे ठोके, हे असं दिसतंय ना इथे. हे हार्टबीट्स बाळाचे. यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती आणि 5 वेळा IUI केलं होतं. त्यात 2 वेळा कन्सिव्ह झाली होती, पण 8 वीक्सला अनफॉर्च्युनेटली अबॉर्शन झालं होतं. आणि दोन्ही वेळेला ब्लड थिनर, इंजेक्शन, टॅबलेट, बऱ्यापैकी मेडिसिन हे घेतले गेले होते. आता अशा केसेसमध्ये IVFमध्ये काय हेल्प होते? आपण IUI केलं, त्यात 5 वेळा IUI केलं, 2 वेळा प्रेग्नन्सी राहिली, पण ती कंटिन्यू नाही झाली. मग अशा केसेसमध्ये आपल्याला थरो इम्युनॉलॉजिकल इव्हॅल्युएशन, त्यांची काही बेसिक जेनेटिक टेस्ट करून आणि जे एम्ब्रिओ बनतात त्याची बायोप्सी म्हणजे युप्लॉइड एम्ब्रिओ ट्रान्सफर करून आपल्याला मिसकॅरेजची रिस्क कमी करता येते. तसंच इम्युनोमॉड्युलेटर ड्रग्ज देऊनही मिसकॅरेजची रिस्क कमी करता येते. यांच्या केसमध्ये बाकीचे रिपोर्ट्स ठीक होते. इम्युनोमॉड्युलेटरी ड्रग्जमुळे यांची प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. म्हणून मल्टिपल मिसकॅरेजेस असतील तिथेही IVF हेल्प करतं आणि आपल्याला जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रिओ ट्रान्सफर करून इम्युनोमॉड्युलेटर ड्रग्ज घेऊन मिसकॅरेजची रिस्क ही कमी करता येते.